नमस्कार, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर. आज आपण आलो आहोत सनसिटी टर्मिनल ब्रिजचे अपडेट देण्यासाठी. आणि इथं खूप मोठे अपडेट आहे, खूप मेजर अपडेट असं आपल्याला म्हणता येईल. कारण की आता रडारचं काम झालं आहे, म्हणजे रडारपासून झालं आहे आता. आणि पूर्णपणे रस्ता आणि ब्रिज याला जोडलेलं गेलं आहे. पूर्णपणे रडारचं काम संपलं आहे आता आणि ब्रिज आता रस्त्याला जोडला गेला आहे. ही खूप मोठे अपडेट म्हणायला लागेल. कारण की रडार आणि म्हणजे रडार लॉन्चिंगचं जे काम असतं ते खूप अवघड असतं. त्याला साधारण 2-3 दिवस जातात, मॅक्स 3 दिवस जातात त्याला. आणि पावसाळ्याच्या आधी हे काम होणं महत्त्वाचं होतं आणि आता होत आलं हे काम. आणि हे खूप मोठे अपडेट म्हणायला लागेल. कारण की हे काम होणं खूप महत्त्वाचं होतं, कारण की बाकीची कामं होणार नाहीत आपण. आणि आता याच्यावर डेस्क स्लॅबचं काम होईल. डेस्क स्लॅबचं झाल्यावर मग पुढं जे रस्ते आहेत त्याचं काम होईल. अजून एक मोठे अपडेट आहे, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ब्रिज आता रस्त्याला जोडण्यात आला आहे आणि एक खूप मोठा जे अपडेट पण आहे. हा ब्रिज जो आहे सनसिटी टर्मिनलचा, हा 2 ते 2.5 महिन्यात हा पूर्णपणे कंप्लीट होऊन चालू करायचा एम ठेवलेला आहे. कारण की जसं तुम्हाला माहितीच असेल की खडकवासला ते थराडी मेट्रो ही प्रपोज्ड आहे आणि तिने अप्रूव्ह झाली आता. तर त्याचं काम चालू होण्याच्या आधी हा ब्रिज महत्त्वाचा आहे चालू होणं. कारण की जी राजाराम ब्रिजची ट्रॅफिक आहे आणि सिंहगड रोडचा तो ट्रॅफिक आहे तो बायपास करायचा आहे. कारण की जेव्हा काम सुरू होईल मेट्रोचं तेव्हा हा ब्रिज खूप उपयोगी होणार आहे. आणि त्यांना राजाराम ब्रिजपासून ते डायरेक्ट रायडेपर्यंत जायचं आहे. त्यांना हा ब्रिज उपयोगाचा आहे बायपास करण्यासाठी. म्हणजे पूर्णपणे सिंहगड रोड बायपास होईल, त्यासाठी उपयोगाचा आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की मेट्रोचं काम किती मोठं असतं आणि हेवी असतं खूप. म्हणजे मशीन्स असतात, परत हेवी सामान असतं. तर त्याने ट्रॅफिक होऊ नये म्हणून या ब्रिजचं काम सुरू आहे आता सध्या. कारण की मेट्रोच्या कामाच्या वेळेस पर्याय रस्ते असणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून गर्दी कमी होईल. आणि हा त्यातला एक आहे सनसिटी टर्मिनलचा जो आता होतो आहे. जवळपास याचं काम 80 ते 85% पूर्ण झालं आहे. तर ही होती अपडेट. व्हिडिओला लाईक न करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या ब्रिजचे अपडेट मिळत राहतील. आणि इतर कामांचे पण आपण अपडेट देत राहणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.